दरवाजाजवळ ठेवलेली एक जुनी चप्पल दररोज नीट सरळ लावलेली असते. कोणी येत नाही तरीही घरात शांतता असते. घड्याळाचा टिक टिक आवाज आणि कधीमधी बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा सुसाट श्वास. आतल्या कोपऱ्यात एक आई बसलेली असते. तिचं नाव शांता. पण आता तिला नावाने कोणी हाक मारत नाही. इथे सगळे तिला फक्त काकू म्हणतात. ती दररोज संध्याकाळी दार उघडं ठेवते. कोणी विचारलं तर हसून म्हणते, हवा यावी म्हणून. पण खरं कारण तिला माहिती असतं. ती वाट बघते. कधी कधी अचानक उठते, जणू कोणीतरी आले असं वाटतं. दारापर्यंत जाते, बाहेर बघते, रिकामं. परत हळूच बसते, जणू स्वतःलाच समजावते चुकून वाटलं असेल. तिच्या खोलीत एक छोटा डब्बा आहे. त्यात काही जुने फोटो ठेवलेले. ती रोज ते उघडते, एक फोटो हातात घेते. एका लहान मुलाचा, चिखलात माखलेला, हसत उभा. माझा रोहन, ती हलक्या आवाजात म्हणते आणि फोटोवरून हात फिरवते, जसं कधी त्याच्या केसावरून फिरवायची. आई पाणी दे ना, तो छोटा असताना म्हणायचा आणि ती लगेच उठायची. आज तीच तहानलेली बसलेली असते, पण आई म्हणणारा कोणी नसतो. एक एक दिवस असाच जातो. लोक येतात जातात, पण तिची नजर फक्त दरवाजाजवळ असते. जणू ती कोणाला ओळखते, जो अजून आला नाही. त्या दिवशी संध्याकाळी आकाश जरा वेगळं होतं. वारा शांत होता. ती नेहमीसारखी दाराजवळ बसली होती आणि अचानक गेटजवळ एक गाडी थांबली. तिचं हृदय एकदम धडधडलं. ती उठली, पाय थरथरत होते, डोळ्यात एक आशा चमकली. रोहन, तिचं मनातच नाव घेतलं. पण गाडीतून उतरलेला माणूस ओळखीचा नव्हता. ती पुन्हा शांत झाली, हळूच मागे वळली आणि स्वतःशीच म्हणाली, आजही नाही आला. पण त्या रात्री पहिल्यांदाच तिला झोप लागली नाही. कारण मनात एकच प्रश्न फिरत होता, तो शेवटचा दिवस, ज्या दिवशी त्याने मला इथं सोडलं. मी काही चुकले होते का? त्या रात्री झोप न लागल्यावर शांता छताकडे बघत पडली होती. डोळे मिटले आणि आठवणी हळूहळू उघडू लागल्या. तो सकाळचा दिवस होता. घरात नेहमीपेक्षा जास्त शांतता होती. रोहन लवकर उठला होता, पण त्याने आई म्हणत हाक मारली नव्हती. शांता स्वयंपाकघरात उभी होती, पोळ्या करत होती, पण हात थरथरत होते. हा कोण जाणे. आई, तयार झालीस का? रोहनचा आवाज आला. तिने लगेच हात पुसले, हसत बाहेर आली. हो, झाले रे. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण तिला वाटलं आज ती मुलासोबत शहरात जाणार, नवी आयुष्य सुरू होणार. तिने छोट्या बॅगेत 2 साड्या ठेवल्या, एक देवाचा फोटो आणि रोहनच्या लहानपणीचा फोटो. इतकंच पुरे, ती स्वतःशीच म्हणाली. बसमध्ये दोघे बाजूला बसले होते. शांता खिडकीतून बाहेर बघत होती, पण तिचं लक्ष बाहेर नव्हतं. ती अधूनमधून रोहनकडे बघत होती. काही बोलावं असं वाटत होतं, पण तो मोबाईलमध्ये गुंतलेला होता. काम खूप असेल, ती मनातच म्हणाली आणि शांत बसली. शहर जवळ येत होतं. मोठ्या इमारती, गर्दी, आवाज. शांता सगळं नवीन बघत होती. इथेच राहणार आपण, ती हसली. थोड्याच वेळात रोहन ऑटो थांबवतो. चल आई, आलो, तो म्हणाला. शांता खाली उतरली. समोर मोठं गेट होतं, पांढऱ्या भिंती आणि त्या गेटवर लिहिलेलं वृद्धाश्रम. ती काही क्षण तिथेच थांबती. डोळे त्या शब्दांवरच खिळले. तिला अर्थ कळला, पण मनाने मान्य केलं नाही. रोहन, इथे का आलो आपण? तिने हळू आवाजात विचारलं. तो थोडा चिडून म्हणाला, आई, आधी आत ये, मग सांगतो. आता सगळे वृद्ध लोक बसले होते. कोणी खिडकीतून बाहेर बघत होतं, कोणी शांत बसलेलं. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट होती, वाट बघणं. शांता घाबरली. तिने रोहनचा हात घट्ट पकडला. आपण इथे का आलो रे? तिने पुन्हा विचारलं. रोहनने हात हळूच सोडवला. आई, इथे तुझी काळजी घेतली जाईल. ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे? तिने आवाज थरथरत विचारलं. म्हणजे तू इथे राहशील, तो थेट बोलला. काही सेकंद सगळं शांत, जणू वेळच थांबली. मी इथे? ती शब्द शोधत होती. पण मी तुझ्यासोबत येणार होते ना? तिचा आवाज अगदी हळू झाला. रोहनचा संयम सुटला. आई, समजून घे ना, घर लहान आहे, आमचं लाईफ वेगळं आहे. लाईफ? ती मनात म्हणाली. माझं लाईफ म्हणजे तूच आहेस. मी त्रास देणार नाही रे, ती लगेच म्हणाली. ती कोपऱ्यात बसून राहील मी, फक्त तुझ्या जवळ राहू दे. त्या एका वाक्याने हवा जड झाली आणि रोहनने नजर वळवली. आई, ड्रामा करू नकोस. तो शब्द तिच्या छातीत सरळ घुसला. ड्रामा? तिने स्वतःलाच विचारलं. आईचं मन बोलते ते ड्रामा आहे का? तिने शेवटचा प्रवास केला. त्याचा हात पकडला. रोहन, एकच विचारू? तो थांबला, पण डोळ्यात बघितलं नाही. ती म्हणाली, मी तुला लहानपणी कधी दूर ठेवलं का? तुला कधी एकटं सोडलं का? उत्तर नव्हतं, फक्त शांतता. रोहनने कागद साईन केला, स्टाफला काही सूचना दिल्या आणि निघायला वळला. शांता त्याच्या मागे धावली. रोहन, तो थांबला नाही. गेट बंद झालं
आणि त्या आवाजाने एक आईचं आयुष्य 2 भागात तुटलं. त्या दिवशी ती खूप रडली नाही, कारण काही दुःख असं असतं जे डोळ्यातून नाही, आतून शांतपणे वाहत राहतं. त्या रात्री ती पहिल्यांदा वृद्धाश्रमाच्या बेडवर झोपली आणि हळू आवाजात म्हणाली, देवा, मी आई म्हणून कुठे कमी पडले? वृद्धाश्रमातील पहिली रात्र. सगळे लाईट बंद झाले होते. कॉरिडॉरमध्ये हलकासा पिवळा प्रकाश आणि त्या शांततेत काही दाबलेले हुंदके. शांता आपल्या बेडवर बसलेली होती, झोपायचा प्रयत्न करत होती, पण डोळे मिटले की आठवणी उघडत होत्या. ती हळूच बाजूला वळली. शेजारच्या बेडवर एक आजी झोपलेली होती, तिच्या हातात एखाद्या मुलाचा फोटो घट्ट पकडलेला. शांता झोपल्यासारखी दिसत होती, पण डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळत होते. शांता उठली, हळूच खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार होता आणि त्या अंधारात तिला स्वतःचं आयुष्य दिसत होतं. आई, झोपलीस का? एक आवाज तिच्या कानात घुसला. ती दचकली, पण लगेच लक्षात आलं, तो आवाज आता फक्त आठवणीत आहे. तिने डोळे मिटले आणि ती परत गेली त्या दिवसात. रोहन लहान होता. रात्री झोपताना तिच्या मांडीवर डोकं ठेवायचा. आई, गोष्ट सांग ना, तो म्हणायचा. ती थकलेली असायची, पण तरी हसून गोष्ट सांगायची. आज तीच गोष्ट सांगायला तयार आहे, पण ऐकायला कोणी नाही. तिच्या हाताला काहीतरी लागलं. तिने पाहिलं, तिच्या बॅगेतला तो छोटा फोटो रोहनचा. तिने तो हळूच बाहेर काढला, छातीजवळ धरला आणि पहिल्यांदाच ती मोठ्याने रडली. का रे असं केलंस? तिचा आवाज थरथरत होता. मी काय कमी केलं होतं? कोणी उत्तर देणारं नव्हतं. फक्त भिंती होत्या, ज्या सगळं ऐकत होत्या. रात्रीच्या शांततेत इतरही आवाज येत होते. कोणीतरी नाव घेत रडत होतं, कोणीतरी हळूच हुंदके देत होतं. शांता थांबली. तिला कळलं, ती एकटी नाहीये. इथे प्रत्येकजण कोणासाठी तरी रडतोय. ती परत बेडवर बसली. डोळे लाल झाले होते. तिने अचानक स्वतःच्या हाताकडे बघितलं. हेच हात जेव्हा रोहन पडायचा तेव्हा त्याला उचलायचे. तेच हात ज्याला पहिल्यांदा शाळेत सोडायला गेले होते. आणि आज तेच हात रिकामे होते. तिने हात जोडले आणि हळू आवाजात म्हणाली, देवा, त्याला खुश ठेव. क्षणभर ती थांबली आणि पुढचं वाक्य तिच्या तोंडून निघालंच नाही. कारण आईचं मन असंच असतं, दुखावलं तरी आशीर्वादच देतं. त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती फक्त छताकडे बघत राहिली आणि एकच विचार करत राहिली, मी आजारी पडले असते तर तो मला सोडला असतं का? मी काही बोलले असते तर कदाचित तो थांबला असता का? प्रश्न होते, पण उत्तर नव्हतं. पहाट झाली आणि खिडकीतून प्रकाश आत आला. शांता उठली, डोळे सुजलेले. चेहऱ्यावर कालचं रडणं अजून दिसत होतं. ती हळूच आरशात बघायला गेली आणि स्वतःलाच विचारलं, ही मीच आहे का? कालपर्यंत ती कोणाची आई होती, आज ती फक्त एक वृद्ध बाई झाली आहे. त्या सकाळी तिने एक गोष्ट ठरवली. ती आता रडणार नाही, पण काही क्षणांनीच जेव्हा गेट उघडायचा आवाज आला, ती पुन्हा तिकडे वळली. नजरेत एक आशा होती, कदाचित आज येईल. पण कोणी आलं नाही. ती परत बसली आणि हळूच म्हणाली, आई, वाट बघणं सोडू शकत नाही. त्या दिवशी सकाळी नेहमी सारखीच होती. चहा दिला गेला. सगळ्या बाया एका ओळीत बसल्या होत्या. कोणी शांत, कोणी खिडकीतून बाहेर बघत आणि कोणी कपातल्या चहात स्वतःचं आयुष्य शोधत. शांता कोपऱ्यात बसली होती. तिच्या हातात कप होता, पण ती पीत नव्हती. फक्त वाफा वर जाताना बघत होती, जसं आयुष्य हळूहळू उडून जातं. पहिल्यांदाच आलीस का? एक हळू आवाज तिच्या कानावर पडला. शांता वळून बघते. तिच्या शेजारी एक बाई बसलेली असते. डोळ्यात खोल दुःख, पण चेहऱ्यावर जबरदस्तीचं स्मित. हो, शांता एवढंच म्हणाली. नाव काय तुझं? शांता. ती बाई हलकसं हसली. मी सुमन. क्षणभर दोघी शांत, जणू दोघींनाही माहिती होतं, इथे नाव विचारलं म्हणजे दुःखाची सुरुवात. सुमनने विचारलं, कोण सोडून गेलं? हा प्रश्न शांताच्या छातीत सरळ लागला. तिने काही उत्तर दिलं नाही, फक्त डोळे खाली केले. सुमनला उत्तर समजलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, मुलगा. शांताचे डोळे भरून आले. तिने मान हलवली. सुमन काही सेकंद शांत राहिली आणि अचानक हसली, पण ते हसणं खूप वेदनादायक होतं. माझाही. ती म्हणाली. दोघींचे डोळे एकमेकांकडे गेले आणि त्या एका नजरेत दोघींनी सगळं समजून घेतलं. मला वाटायचं, शांता हळू आवाजात बोलायला लागली, मी एकटीच अशी आहे. सुमनने लगेच तिचा हात धरला. नाही ग, आपण खूप आहोत. त्या एका वाक्याने शांताचे मन अजूनच तुटलं. कारण दुःख एकट्याचं असतं तेव्हा थोडं हलकं वाटतं, पण जेव्हा कळतं आपल्यासारखे खूप आहेत तेव्हा ते अजून जड होतं. तुझं काय झालं? शांताने विचारलं. सुमन काही क्षण बोलली नाही. तिने दूर बघितलं, जणू आठवणी खूप जड होत्या.
मी 3 मुलांना वाढवलं, ती हळू आवाजात म्हणाली. 3? एकाला शाळेत टाकायला पैसे नव्हते, मी माझं मंगळसूत्र विकलं. दुसऱ्याला ताप आला होता तेव्हा 3 रात्री मी डोळा लावला नव्हता. तिसऱ्याच्या लग्नासाठी मी माझं घर गहाण ठेवलं. ती बोलत होती आणि प्रत्येक शब्दासोबत तिचं मन बाहेर येत होतं. आणि आज तिने थांबून शांताकडे पाहिलं. तिघांनी मिळून मला इथे सोडलं. हे ऐकून शांताचे डोळे भरून आले. तिघांनी? ती अविश्वासाने म्हणाली. सुमन हसली, पण त्या हसण्यात अश्रू होते. हो, एकट्याला दोष लागू नये म्हणून बहुतेक. त्या क्षणी शांता तुटली. तिने सुमनचा हात घट्ट पकडला आणि दोघेही पहिल्यांदाच मोठ्याने रडायला लागल्या. ते रडणं फक्त अश्रू नव्हतं, ते वर्षानुवर्षाचं दडलेलं दुःख होतं. आपण एवढं काय चुकत होतो? शांता रडत म्हणाली. आई होणं चूक होतं का? सुमनचा आवाज फुटला. दोघी एकमेकांच्या मिठी मारून रडत होत्या. जणू 2 तुटलेले आयुष्य एकमेकांना आधार देत होतं. आसपास बसलेली इतर बायाही शांतपणे बघत होत्या. कोणाच्या डोळ्यात पाणी होतं, कारण त्या सगळ्यात याच गोष्टीतून गेल्या होत्या. थोड्या वेळाने रडणं थांबलं, पण वेदना नाही. सुमनने शांताच्या डोक्यावर हात ठेवला. आता आपण आहोत ना एकमेकींसाठी. शांता काही बोलली नाही, फक्त तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. त्या दिवशी तिला एक गोष्ट समजली. या जगात आई कधी एकटी नसते, पण तिचं दुःख नेहमी एकसारखंच असतं. आणि तरीही ती संध्याकाळी पुन्हा दरवाजाकडे बघत बसली, कारण आईचं मन कधीच आशा सोडत नाही. त्या दिवशी दुपार निवांत होती. वृद्धाश्रमाच्या अंगणात सगळ्या बाया बसल्या होत्या. कोणी उन्हात हात पसरून बसलं होतं, कोणी शांतपणे माळ जपत होतं. शांता आणि सुमन एका कोपऱ्यात बसल्या होत्या. आज दोघी थोड्या शांत दिसत होत्या. कालच्या रडण्याने जणू मन थोडं हलकं झालं होतं. अचानक ऑफिसमधून आवाज आला. सुमनताई, फोन आहे तुमच्यासाठी. सुमन दचकली. तिने हात थरथरले तिचे. माझ्यासाठी? ती अविश्वासाने म्हणाली. शांताने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात एक चमक होती. जाशील ना? कदाचित मुलगा असेल. सुमन उठली. पाय जड झाले होते, पण मन धावत होतं. शांता तिथेच उभी राहिली. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. जणू फोन तिच्यासाठीच आहे. थोड्या वेळाने सुमन फोन जवळ उभी होती. हॅलो, तिने हळू आवाजात म्हटलं. दुसऱ्या बाजूला कोणीतरी बोलत होतं आणि सुमनच्या चेहऱ्यावर हळूहळू बदल दिसू लागला. पहिल्यांदा आशा, मग हसू आणि अचानक डोळ्यात पाणी. हो बाळा, मी ठीक आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. शांता दुरून बघत होती. तिच्या डोळ्यातही पाणी आलं. तू कधी येणार? सुमनने विचारलं. काही सेकंद शांतता आणि मग तिच्या चेहऱ्यावरचं सगळं हसू निघून गेलं. असं का बोलतोयस रे? तिचा आवाज फुटला. शांता घाबरली. ती हळूच जवळ आली. मी पैसे मागितले का कधी? सुमन रडत म्हणत होती. फोनच्या दुसऱ्या बाजूला आवाज वाढला आणि अचानक सुमन शांत झाली. तिने फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे बाळा, खुश रहा. फोन ठेवला. ती काही सेकंद तिथेच उभी राहिली. जणू सगळं संपलं. शांता धावत तिच्याकडे आली. काय झालं? सुमनने तिच्याकडे पाहिलं आणि अचानक ती रडायला लागली. तो म्हणाला, इकडे फोन करू नकोस. लोक काय म्हणतील? हे ऐकून शांताचं हृदय तुटलं. मी त्याला 9 महिने पोटात ठेवलं आणि आज त्याला माझा आवाज पण नकोय. सुमन रडत होती. तिचे शब्द तुटले होते. शांता काही बोलू शकली नाही. तिने फक्त तिला मिठी मारली. दोघी पुन्हा रडत होत्या, पण यावेळी रडणं अजून जड होत होतं, कारण आज शांता पहिल्यांदा घाबरली. तिच्या मनात एक विचार आला. उद्या जर रोहनचा फोन केला तर? आणि क्षणभर डोळ्यांत चमक आली, पण लगेच ती चमक मावळली. आणि जर त्यानेही असंच बोललं तर? त्या विचाराने ती पूर्ण थरथरली. त्या दिवशी संध्याकाळी ती नेहमी सारखी दरवाजाकडे बसली, पण आज ती फक्त वाट बघत नव्हती, ती घाबरली होती. तो येईल का? यापेक्षा जास्त तो आला तर? मला ओळखेल का? रात्र झाली. सगळे झोपले, पण शांता जागी होती. तिने हळू स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, देवा, त्याला इतकं तरी विसरू नको दे की त्याची एक आई आहे. त्या रात्री तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता, कारण आईचं रडणं नेहमी शांत असतं. त्या सकाळी वृद्धाश्रमात थोडी वेगळीच हालचाल होती. अंगण साफ केलं जात होतं. दरवाजाच्या फुलांची छोटी तोरणं लावली होती. कोणीतरी म्हणालं, आज सण आहे. शांता काही क्षण थांबली. सण? तिने मनातच शब्द पुन्हा फुटला. एकेकाळी सण म्हणजे तिच्यासाठी आनंद असायचा. लवकर उठून सकाळी रांगोळी काढायची, स्वयंपाक करायचा आणि रोहनसाठी त्याच्या आवडीचा गोड पदार्थ बनवायचा. आई, आज काय केलं आहेस? तो लहानपणी उत्साहाने विचारायचा आणि ती हसून म्हणायची, तुझ्यासाठी आहे सगळं.
आज तिच्या हातात काहीच नव्हतं. ती अंगणात आली. सगळ्या बाया एकत्र बसल्या होत्या. कुणी केस विंचारून घेत होतं, कुणी नवीन साडी नेसली होती. डोळ्यात एकच आशा, आज कुणीतरी येईल. शांता आणि सुमन एकमेकींच्या बाजूला बसल्या. तुझा येईल का? सुमनने हळू विचारलं. शांताने काही उत्तर दिलं नाही, फक्त हलकंसं हसली. ते हसू खूप काही लपवत होतं. दुपार झाली. गेट उघडण्याचा आवाज आला. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळाल्या. एक कुटुंब आत आलं. एक आजी उठली. तिच्या डोळ्यात आनंद भरला. माझा मुलगा! ती धावत गेली. तिने त्याला मिठी मारली. रडत रडत हसत होती. शांता ते सगळं बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती उठली नाही. तू का नाही गेलीस? सुमनने विचारलं. शांताने हळू आवाजात म्हटलं, तो नाहीये. क्षणभर शांतता. थोड्या वेळाने अजून लोक आले. कोणाच्या हातात फळं, कोणाच्या हातात मिठाई. कोणीतरी आपल्या आईचा हात धरून बसलं होतं. कोणीतरी तिच्या केसांवरून हात फिरवत होतं. त्या सगळ्या दृश्यांमध्ये एक गोष्ट सारखी होती. कोणीतरी आलं होतं, फक्त शांता आणि सुमनकडे कोणी आलं नव्हतं. संध्याकाळ झाली. लोक हळूहळू परत जायला लागले. ज्या बायांची मुलं आली होती त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, आणि ज्या आले नाही त्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आपल्यासाठी कोणी नाही का? शांता शांत बसली होती. तिने एकदाही गेटकडे धाव घेतली नाही, पण तिचे डोळे संपूर्ण दिवस तिकडेच होते. सगळे गेल्यावर अंगण पुन्हा रिकामं झालं. फुलांची तोरणं अजून होती, पण त्यांचा अर्थ उरला नव्हता. सुमन हळू आवाजात म्हणाली, आपल्यासाठी सण नसतो बहुतेक. शांता काही बोलली नाही. ती हळूच उठली आणि गेटजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार पडत होता. रस्त्यावर दिवे लागले होते. लोक आपल्या घरी जात होते. घर, तिने मनातच म्हटलं, आणि अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मी अजूनही त्याची वाट बघते, ती हळू आवाजात म्हणाली. सुमन तिच्या जवळ आली. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला. दोघीही गेटजवळ उभ्या होत्या, एकाच दिशेने बघत, जिथून कोणी येणार नव्हतं. त्या रात्री शांता आपल्या बेडवर बसली होती. तिने हात जोडले आणि डोळे मिटले. देवा, आज सण आहे ना? ती थांबली. आवाज तिचा अडखळला. त्याला खुश ठेव. जिथे असेल तिथे. क्षणभर शांतता, आणि मग तिच्या तोंडून एक वाक्य निघालं, आणि शक्य असेल तर त्याला आठवण करून दे की त्याची एक आई आहे. त्या रात्री ती खूप रडली, पण कुणालाच कळलं नाही, कारण गर्दीतलं एकटेपण सगळ्यात जास्त दुखावतं. दिवस जात होते, एकामागून एक. सकाळ, दुपार, संध्याकाळ, सगळं सारखंच. शांता आता कमी बोलू लागली होती. ती आधीसारखी दरवाजाकडे धावत नसायची, पण तरी तिची नजर अजूनही तिकडेच असायची. सुमन तिच्या सोबत बसायची. दोघी फारसं काही बोलत नव्हत्या, पण आता त्यांना बोलण्याची गरजही नव्हती, कारण दुःख एकसारखंच होतं. म्हणून शांतालाही एकसारखी झाली होती. एक दिवस शांता खूप थकलेली दिसत होती. सुमनने विचारलं, काय झालं? ती हलकसं हसली. काही नाही, फक्त थोडं मन दमलंय. त्या रात्री ती नेहमीपेक्षा लवकर झोपायला गेली. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता. ती छताकडे बघत पडली होती. तिने हळूच हात पुढे केला, जणू कोणाचा हात पकडते आहे. रोहन, तिने हळू हलक्या आवाजात नाव घेतलं. डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. मी रागावले नाही रे तुझ्यावर, ती पुटपुटली. आई कधी रागावत नाही, फक्त थोडी वाट बघते. क्षणभर ती थांबली. श्वास हळूहळू कमी होत होते. जर कधी आठवण आली तर दार उघडच आहे. तेच तिचं शेवटचं वाक्य होतं. सकाळ झाली. सगळ्या बाया उठल्या, पण शांता उठली नाही. सुमन तिच्या जवळ गेली. तिने हलकसं हाक मारली, शांता, उठ ना. पण यावेळी ती उठणार नव्हती. तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं, जणू सगळं दुःख मागे सोडून गेली होती. सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने तिचा हात धरला. तू म्हणालीस ना, आई वाट बघणं सोडत नाही. ती रडत म्हणाली, पण आज तूच थांबलीस. त्या दिवशी वृद्ध आश्रमात खूप शांतता होती. कोणी मोठ्याने रडलं नाही, पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच वेदना होती. कारण प्रत्येकाला माहिती होतं, ही कथा फक्त शांताची नव्हती, ही त्यांच्या सगळ्यांची होती. काही दिवसांनी एक माणूस वृद्धाश्रमात आला. इथे शांता नावाची बाई होती का? त्याने विचारलं. सुमन त्याच्याकडे बघत राहिली होती. ती हळू आवाजात म्हणाली, मी तिचा मुलगा. तो थरथरत म्हणाला. क्षणभर सगळं शांत. सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तू उशीर केलास? ती फक्त एवढंच म्हणाली. तो तिथेच बसला, डोकं खाली घालून, आणि पहिल्यांदाच त्याला कळलं, आई वाट बघत राहते, पण वेळ थांबत नाही. आई वडील ते कधीच आपल्याकडून काही मोठं मागत नाहीत.
ना पैसे ना मोठं घर, त्यांना फक्त हवं असतं 2 प्रेमाचे शब्द, थोडा वेळ आणि तू आहेस ही जाणीव. आपण लहान असताना आपल्या एका रडण्यावर ते धावत येतात. आज त्यांच्या एका फोनसाठी आपण वेळ काढू शकत नाही. लक्षात ठेवा, वृद्धाश्रम ही जागा वाईट नाही, पण तिथे पोहोचण्याची कारण खूप वेदनादायक असतात. माझ्या वयस्कर लोकांसाठी, जर तुम्ही हे वाचत असाल आणि तुम्हालाही कधी एकटं वाटत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही ओझं नाही, तुम्ही जुने नाही, तुम्ही त्या घराची मुळं आहात. तुमच्यामुळेच कोणाचं तरी आयुष्य उभं राहिलं आहे आणि जरी कोणी सोबत नसलं तरी तुमची किंमत कमी होत नाही. एक प्रश्न मनापासून उत्तर द्या. आज जर तुमच्या आईवडिलांचा फोन आला तर तुम्ही म्हणाल नंतर बोलतो की हो आई सांग, कारण एक दिवस असा येईल जेव्हा फोन वाजणारच नाही. जर ही कथा मनाला लागली असेल तर आजच एक फोन करा. कदाचित कोणीतरी अजूनही वाट बघत असेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.